नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण घरच्या साहित्यातून वेगळा असा नाश्ता बनवतो आहे। तर इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं। यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता। यानंतर अर्धी वाटी यामध्ये बेसन घातलं आहे। त्याच वाटीने मोजून इथे अर्धी वाटी मी दही घेतलं आहे। सगळं दही यामध्ये काढून घेतलं। थोडंसं आंबट दही घ्यायचं म्हणजे रेसिपीला चव छान येते। दह्याच्याच वाटीमध्ये इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलंय। अर्धी वाटी पाणी सुरुवातीला घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसे यामध्ये आपण नंतर आणखी पाणी घालू। हे सगळं मिक्स केल्यानंतर इथे मी आणखी अर्धी वाटी पाणी घेतलंय। त्यातलं थोडं थोडं यामध्ये घालत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे। इथे मी सगळं अर्धी वाटी पाणी घातलं। तर आतापर्यंत यामध्ये मी 1 वाटी पाणी घातलंय। तर हे असं आहे पहा। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि असंच हे 5 ते 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर इथे साधारण 10 मिनिटं झाल्यात, आपण पाहूया। एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर आता यामध्ये भाज्या घालायच्या। तर इथे मी बारीक चिरलेली शिमला मिरची घातली। यानंतर किसलेलं गाजर घातलं आहे। बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। आता यामध्ये किसलेलं आलं घालायचं आहे। अर्धा इंच आलं इथे मी किसून यामध्ये घातलं। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। आलं आणि हिरवी मिरचीची एकत्र पेस्ट करून घातली तरी चालेल। इथे आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे भरपूर। यानंतर इथे मी दुधी घेतलाय। तर इथे साधारण 100 ग्रॅम दुधी आहे, सोलून घेतलाय। आता हा किसून यामध्ये घालायचा आहे। कोवळा असेल तर तुम्ही सालासकट किसला तरी चालेल। दुधी आधीच किसून ठेवायचा नाही आहे, नाहीतर तो काळा पडतो, म्हणून हा या पिठामध्येच असा मी किसून घेते। इथे आता सगळा दुधी मी किसून यामध्ये घातलाय। सगळं मिक्स करून घेऊया। खूपच पौष्टिक अशी रेसिपी आहे। मुलं खात नसलेल्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता। यामध्ये तुम्ही स्वीटकॉर्नचे दाणे सुद्धा घालू शकता। हे सगळं मी छान मिक्स करून घेतलं। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेतलं मी आणि यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे। भाज्या घातल्यानंतर हे घट्ट झालं होतं, तर साधारण 2 चमचे पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे पीठ तयार आहे। तर हे असं हवं आहे, यापेक्षा पातळ याला करायचं नाही आहे। असं घट्टसर पीठ तयार करून घेतलं आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा इनो फूड सॉल्ट घालते। याऐवजी तुम्ही पाव चमचा बेकिंग सोडासुद्धा घालू शकता। इनो किंवा बेकिंग सोड्याशिवाय सुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवू शकता। इथे रेसिपी थोडीशी हलकी व्हावी यासाठी मी इनो घातला आहे। इनो घातल्यानंतर त्यावरती मी थोडंसं पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं। आता इथे मी गॅसवरती एक कढई गरम करत ठेवली आहे। तर आज आपण दुधीचं हांडवो बनवतो आहे। एक गुजराती रेसिपी आहे आणि अगदी पौष्टिक आणि चवीला मस्त अशी रेसिपी आहे। इथे मी इनो घातला आहे, पण इनो शिवाय सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। तितकीच छान रेसिपी तयार होते। तुम्ही छोट्या तडका पॅनमध्ये सुद्धा ही रेसिपी बनवू शकता। तेल गरम झाल्यानंतर इथे मी थोडीशी मोहरी घातली, थोडंसं जिरं घातलं। यानंतर अर्धा चमचा यामध्ये मी सफेद तीळ घातलेत। थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। आता यामध्ये 2 चमचे पीठ घालायचं आहे।
यापेक्षा छोट्या आकाराची जी खोलगट कढई जर तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता. हे असं जाडसरच असतं, जास्त पसरवायचं नाही आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 2 मिनटं हे एका बाजूने भाजून घ्यायचं आहे. तर इथे 2 मिनटं झालेत आणि हे वरून ड्राय झालं आहे. आता आपण उलटून घेऊया. उलटल्यानंतर थोडंसं तेल घालायचं आहे. पाहू शकता किती मस्त रंग आला आहे. आता यावरती झाकण ठेवूया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा याला पुन्हा 2 मिनटं भाजून घेऊ. दुसऱ्या बाजूने सुद्धा हे भाजून झालं आहे. दोन्ही बाजूने मस्त असं हे खरपूस भाजून तयार आहे. इथे आता हे मी टोमॅटो केचप बरोबर सर्व करणार आहे. कुठल्याही चटणीबरोबर हे खूप छान लागतं. तुम्ही ओलं खोबरं आणि कोथिंबीरीची चटणी याबरोबर सर्व करू शकता. पहा, तर अगदी मस्त असा नाश्ता आहे. अगदी झटपट तयार होतो, काहीच पूर्वतयारी करायची गरज नाही यासाठी. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.